गझली जशी अंतर्मनाची कळ आहे तशी ती बाह्यांगाची वळवळ सुद्धा असते. तुम्ही काय करता, कसे जगता आणि त्याचा किती त्रास होतो याकरता सुद्धा गझल लिहिलेली असते. आणि म्हणूनच मी सर्वप्रथम चंद्रशेखरजी यांना अनंत शुभेच्छा देतो, त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं अभिनंदन करतो. गझल त्यांना कशी मिळाली आणि ती कुठे तपासले जाते हा रंजक इतिहासही त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितला होता. तोही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला घरातून साथ मिळते तेव्हा आपण आपला झेंडा अटकेपार मिळतो, असं जे त्यांनी सांगितलं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्र, त्यांनी दिवस छान निवडला असं बरेचदा सांगितलं झालं, पण मला तो याही अनुषंगाने छान वाटतो की आज गोड बोलण्याचा खरा अर्थानं दिवस आहे. आपण तिळगुळ देतो, घेतो आणि गोड बोलतो. आणि गझल काय करते, तीही तुमच्या काळजात साखर पेरण्याचं काम करते. गझल या कोई भी साहित्य रहो, ती तुम्हाला माणसापासून तोडण्याचं काम करत नाही. साहित्य माणसं जोडण्याचं काम करते. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखादा गझलकार, कवी किंवा साहित्याच्या एका विधेचा उपासक असतो तेव्हा त्याच्या अंतर्मनातली जी खळबळ असते ती तो अभिव्यक्त करीत असतो. मग त्याचा आपण विश्लेषकपणे विचार करत असतो की यांच्या गरजा सामाजिक किती आहेत, यांच्या गझला भावनिक किती आहे, यांच्या गझलेत प्रतिमा कुठल्या आहेत, यांनी प्रतीकं कोणती वापरली आहेत, उत्प्रेषा, उपमा, अलंकार कुठल्या भाषेत आहेत, हा आपण सगळा विचार करत असतो. पण शायर आणि शायरी त्याची किंवा गझल याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा जेव्हा तो प्रसूत होतो ती अंतर्मनातली उर्मी असते आणि ती एखाद्या विजेसारखी आपलं बाह्यांग घेऊन अवतरित झालेली असते आणि शब्दातून अर्थाचे ध्वनी फुटत असतात. म्हणून जेव्हा एखाद्या साहित्यातले शब्द बहुअर्थी, बहुपेडी आणि बहुआयामी असतात त्यावेळेस आपण त्या गझलकाराकडे बघण्याची दृष्टी, सृष्टी आपली वेगळी असते. आपण अनेकदा विचार करतो की एखाद्या साहित्यिकाने लिहिलेला हा जो पिंड आहे त्याचा हा अशाच प्रकारे का लिहितो, किंवा दुसरा साहित्यिक तीच भावना दुसऱ्या पद्धतीने का लिहितो. याचा अर्थ हाच आहे की गझल ही व्यक्तिसापेक्षता मानते. माणूस, त्याचा पिंड, त्याचं जगणं, त्याचं सोसलेपण, तो ज्या पद्धतीत राहतो, त्याचा भवताल, या सगळ्या गोष्टींचा आपसूक होत जाणारा परिणाम गझलेवर असतो. आणि तो आपसूक परिणाम जेव्हा होतो तेव्हा त्याच्या अंतर्मनातून शेर बाहेर येतो जो कागदावर उमटतो आणि आपण वाह क्या बात है असं म्हणतो. पण त्या परिणाम जेव्हा कागदावर उमटतो तेव्हा तो कुठल्याही प्रतिमेचा, प्रतीकांचा विचार करीत आलेला नसतो. बहुतांश वेळा गझल को क्राफ्टमैनशिप भी कहा जाता है, पण ही तसं नाही आहे. गझल ही वेगळी विधा आहे, ती तंत्रशुद्ध आहे. हे तिचं कमकुवत पण नाही, तर गझल ही तंत्रशुद्ध आहे, हे तिचं बलस्थान आहे. आणि ज्याला ते बलस्थान सातत्याच्या अनुभवानं स्वतः मुरवून घेता आलं त्याचे शेर तुम्हाला वाचताना कृतक वाटत नाहीत. त्याचे शेर तुम्हाला सहज वाटतात, आपसूक आलेल्या वाटतात. पण शेवटी गझलेच्या तंत्राचा विचार करणं आणि ती तंत्रशुद्ध पद्धतीने लिहिलेली असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. चंद्रशेखरजींचा संग्रह ज्यावेळेस मी चालला बघितलं, अनेक दिवसापासून आमच्या भेटी होत आहेत, आम्ही बोलतो आहोत. गझल ही जर विद्युल्लता असेल ना, ती आपल्या हातात मावत नसेल तर तेव्हा वाचत असतानाही तो अनुभव येतो माणसाला बोलताना की मैं इस पे बात करू या उस शेर पे बात करू. मी यांच्यातल्या कुठल्या गोष्टीवर बोलावं, यांच्यातल्या प्रखर सामाजिक जाणीवेबद्दल बोलावं ज्या त्यांच्या शायरीतून अभिव्यक्त झालेल्या आहेत. यांनी काळजाची जी मतं मांडलेली आहे, अंतर्मनातली जी गुदमर आहे त्याच्यावर बोलावं. यांनी निवडलेला आध्यात्मक पिंड आहे त्याच्यावरती बोलावं. यांना जगत असताना अनुभवायला मिळालेले चटके आहे, यांचं जे सोसलेपण आहे, ते जे व्रण यांच्या हृदयावर उमटलेले आहे त्याबद्दल बोलावं. कुठल्या गोष्टीवर बोलावं, तर एक कवी किंवा एक गझलकार हा समग्र रसायन असतो, पण त्याला विश्लेषक पद्धतीनं मांडण्याच्या या कृतीला आपण रसग्रहण किंवा समीक्षण असं म्हणत असतो. पण हे समीक्षक होत असताना आपण बरेचदा ऐकतो की मराठी गझल तिच्याकडे फार समीक्षण दृष्टीनं बघितलं जात नाही. असं का होत असावं, हा मुद्दा वेगळा आहे. मराठी गझल तेवढ्या सशक्तपणे तुम्ही जर मांडली
आणि वाचकांपर्यंत पोहोचली. आणि जेव्हा कादंबरी, कथा, ललित संग्रह यावर भाष्य करणाऱ्या मंडळींना वाटलं की नाही, ही गझल जो बाह्यार्थ आहे, जो थेटपणा आहे तेवढाच दाखवत नाही, तर हिच्या अंतरंगात शिरलं असताना आपल्याला एक विस्तृत दालन त्यातून कळतं आणि एका शून्याचा विस्तृत प्रवास आपण त्यातून अनुभवू शकतो. तेव्हा एखादा समीक्षक नक्कीच तिच्या वाट्याला जातो आणि तो बघतो. पण या गोष्टीला काळाची काही आवर्तनं जावी लागतात. तुमची गझल तेवढी परिपक्व व्हावी लागते. आपण मराठी गझलेचा अनेकदा बोलतात की बोलताना उदाहरण उर्दू हिंदी से का देतो, तर त्याही पाठीमागच्या काही गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. कारण आपण तुर्की, फारसी, इराणी, अरबी कुठून गझल स्वीकारली याचा जर विचार केला तर या सगळ्या सरमिसळीतून दिल्लीच्या आग्रा दरबारात गझल आली आणि तिथे 6000 मराठी शब्दांचा प्राकृत असा प्रादुर्भाव होऊन उर्दू भाषा निर्माण झाली. एक शेर आहे कि रेख्ता के तुम्ही नहीं हो उस्ताद गालिब, कहते हैं अगले दौर में कोई मीर भी था. आणि मग त्या रेख्ताचं उर्दू झालं आणि आपण मराठीकरण केलं त्याचं. भटांनी ती गझल सर्वात पहिल्यांदा स्वतःत मिळवून घेतली. आणि मराठी गझल ही खऱ्या अर्थानं उर्दूपेक्षा वेगळी कशी, श्रेष्ठ कनिष्ठ हा विचार नाही. लिहिलेलं तुमचं विचारधन सुंदर आहे, चूक आहे की बरोबर आहे हा विचार नाही. तुम्ही जे लिहिलं ते अत्यंत सुंदर आहे आणि त्याही पेक्षा ते अधिक सुंदर कसं होऊ शकतं, या सततच्या प्रोसेसचा अर्थ असतो साहित्याची निर्मिती. आणि आपण ती तशा पद्धतीने केल्या गेली पाहिजे. तेव्हा एखादी चमत्कृती किंवा एखादी गोष्ट किंवा वा म्हणणे हा फार क्षणिक अनुभव आहे, पण ती मुरत जाणे, आतमध्ये आपल्याला आतून हलवत जाणे, तिचं तो सल, उसको जो खलिश कहते हैं, तो सल या गझलेत अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि मला सांगताना खूप आनंद होतो की चंद्रशेखरजींच्या अनेक शेरांमध्ये तो सल निश्चितपणानं आहे. चंद्रशेखरजींचे अनेक सुंदर सुंदर असे शेर आहे. मला एक शेर अगदी सुरुवातीलाच मिळाला, जेव्हा आपण त्यावर नजर मारतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. भुयार साहेब म्हणतात की वसंत हाही निघून गेला, अजून कोकिळ गात आहे. वापरलेल्या निसर्ग प्रतिमा बघा की वसंत हाही निघून गेला, अजून कोकिळ गात आहे. मनातले झाड श्रावणाचे उभे कधीचे उन्हात आहे. मनातले झाड श्रावणाचे उभे कधीचे उन्हात आहे. या एका द्विपदीत तुम्हाला भाषिक अलंकार दिसतील. शायराचा प्रवास कसा झाला, तो आपसुक होतो हे जरी सत्य असलं तरी जीवनाचे कांगोरे बघत असताना आपण ज्या भाषिक आवर्तनातून जात असतो त्यात शायराचा प्रवास दिसत असतो. वसंत हाही निघून गेला. वसंत हे जगण्यातल्या उत्फुल्लतेचं लक्षण आहे. आपण प्रसन्न होतो, वसंत ऋतू आपण प्रसन्नतेकडे वापरतो आणि त्या प्रसन्नतेशी कोकिळेच्या कूजण्याचा डायरेक्ट संबंध अनेक कवी गीतकारांनी आपल्या प्रतिमेतून वापरलेला आहे. यांनी तो वापरला की वसंत हाही निघून गेला. म्हणजे कवीच्या डोळ्यासमोर घटना कुठली घडली की त्यांनी अनेक वसंत जाताना पाहिले पण हाती त्याच्या काहीच लागलं नाही. पण ही जी खंत आहे ही सामान्य माणूस ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस बोलेल की अरे असं झालं आणि मला काहीच मिळालं नाही, ती तशी नाही आहे. ती काव्यात्मक साज लिहून आलेली आहे. त्याच्यामध्ये भाषिक अलंकार आहे, भाषेचा विचार केला गेलेला आहे, प्रतिमांची उधळण आहे. या सगळ्या गोष्टी त्यातून आलेल्या आहेत आणि हे सगळं होत असताना ते आपसूक झालेलं आहे. म्हणून तो शेर तुम्हाला अत्यंत जवळचा आणि सुंदर वाटतो आहे. आणि पुढे ते म्हणतात की मनातले झाड श्रावणाचे उभे कधीच उन्हात आहे. मनातलं जे श्रावणाचं झाड आहे ते उन्हात उभं आहे असं जे ते म्हणतात. यातून नुसतं दुःख वाटायला येत नाही, तर एखादं झाड जेव्हा उन्हात उभं असतं ना तेव्हा उरलेल्या लोकांकरता ते सावलीचं काम करत असतं. हा त्यातला गुह्यार्थ तुम्ही लक्षात घ्या. वाचणारी प्रतिमा फक्त इतकीच आहे की झाड उन्हात उभे आहे हे दुःख आहे, पण त्या झाडाची जी सावली पडते त्या सावलीत जगणारी त्या कवीची मंडळी, त्याच्या भावभावना, त्याचा भावताल हा त्याचा उपभोग घेतोय, जगतो आहे. हे जेव्हा आपण शिराच्या आतमध्ये पोहोचतो
तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरोखर या कवीनं प्रतिमेतून शेर मांडला कसा आहे, निसर्ग वापरला कसा आहे. शायरी क्या है, दिली जज्बों का ही इजहार है, दिल अगर बेकार है तो शायरी बेकार है, दिल अगर बेकार है तो शायरी बेकार आहे. म्हणजेच काय होतं मित्र हो, एका चांगल्या मनात सुपीक जमिनीत हिरवं झाड उगतं, खुरदुड्या जमिनीत वाळवंटात अविवेकी जगण्यात किलमिशात वमनस्यात गजलेचं झाड उगत नाही. त्याला पोषक सुपीक आणि सुंदर जमीन लागते आणि ती जमीन वरवर पाहताना ही सुंदर आहे असं गझलकाराच्या बाबतीत होत नाही, तर भटसाहेबांच्या बाबतीत व्हायचं नाही. त्यांच्याकडे जर कुणी बघितलं तर प्रत्येकाला वाटायचं ये आदमी शायरी करता है. त्यांच्या वराडी बाजाचं ठसकेबाज बोलणं ऐकलं की अरे बाप रे, ये तो खतरनाक बात करते हैं, ये गजल कहते हैं. पढ़ते सुंदर गजल. कारण हा जो परकाया प्रवेश आहे कवितेतला, साहित्यातला जो परकाया प्रवेश आहे तो कवीला त्याच्या जगण्यातून अभ्यस्त व्हायला पाहिजे. तो झालेला असतो आणि त्याच्या जगण्यातून जेव्हा तो अभ्यस्त होतो तेव्हा कवी प्रतीक आणि प्रतिमांकडे झुकतो. सर्वप्रथम आपण थेटच शेर लिहितो, सरळ सांगतो एखादी गोष्ट की आणखी ओर बाळा मला, आत माझ्यात गाळा मला, फूल नव्हतोच मी देखणे, कुचकरा आणि चुराडा मला, इतका थेट लिहितो. पण त्यानंतर जेव्हा तो पायरीकडे जातो, पुढे जातो, तो आपल्या कवितेत प्रतीकांची आणि प्रतिमांची रेलचेल करतो, जगण्याचं वास्तव वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा विचार करतो. तसा विचार चंद्रशेखर भुयार यांच्या संग्रहात अनेक ठिकाणी झालेला आहे. हे अत्यंत महत्त्वाची आणि शुभ संकेताची गोष्ट आहे. त्याच भाषिक अलंकाराबद्दल मी बोललो होतो, श्रावणाच्या झाडाबद्दल आपण बोललो. त्यांनी एक आल्हाददायक निसर्ग पोर्ट्रेट उभं केलेलं आहे आणि गुह्यार्थ हा की त्या झाडाची सावली पडते, त्यामध्ये जगणं चालू आहे. या पद्धतीचं जेव्हा याला आपण काय म्हणू की सामान्य वाटून सुद्धा शब्दांचं वेगळेपण तुमच्यापर्यंत पोहोचते. शांत आणि परंपरागत वसंत आणि कोकिळेचं गुंजन त्यातून तुम्हाला मिळते. उपमा म्हणजे काय आहे मित्र हो, तर दोन वाक्यातील सामान्य पण चमत्कृतीपूर्ण वर्णन करणं ही उपमेकडे झोकणारी गोष्ट आहे, उपमान आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. रूपक, दोन गोष्टी आपण एकात करून एखादं रूपक वापरतो. ही चंद्रासारखी सुंदर दिसते म्हणजे हिचा मुख चंद्रमा, हे रूपक आहे. अशा प्रत्येक गोष्टी त्यांच्या गझलेत वेळोवेळी तुम्हाला बघायला मिळतं. जेव्हा आपण गझल वेगळ्या पद्धतीनं वाचतो त्याचा आनंद आपल्याला मिळत जातो. पण गझलेची पहिली मागणी आहे की शेर थेट दिल में उतर जाना चाहिए. शेर अगर कोई पढ़ा है और मैं दूसरों को कह रहा हूं कि भाई इस शेर के माने क्या होते हैं, तो ये गलत बात है. उसके अगर 10 माने होते हैं तो कोई एक माना तो ऐसा चाहिए कि शेर सुने और तुम में उतर जाए. तर हा जो थेटपणा असतो त्यानंतर आपल्याला त्याचे अन्वयार्थ शोधायचे असतात. एक तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो. एक गालिब साहेबाचा शेर आहे की मगज को बाग में जाने न दीजो, मगज को बाग में जाने न दीजो. मगज म्हणजे मधुमक्खी, की नाहक खून परवाने का होगा. कोणाला कळलंच नाही ती मधुमक्खी बागेत जाऊन तिचा खून कसा काय होणार. तर तेव्हा दुसऱ्यांनी सांगितलं, बोले गालिब साहब ये कह रहे हैं कि मधुमक्खी बाग में जाएगी, पेड़ पे बैठेगी, छत्ता बनाएगी, शहद होगा, पारधी आएगा, छत्ता गिराएगा, शहद निकालेगा, मेण बचेगा, मेणबत्ती बनाएगा, धागा पिरोएगा, उसको जलाएगा, परिंदा आएगा, मर जाएगा पतंगा. म्हणून त्याने सांगितलं म्हणून मगज को बाग में जाने न दीजो कि ना खून परवाने का होगा. पण ही गझलेची स्टेज आहे. गझलेमध्ये सगळं तुम्हाला सुटसुटीत असं आणून ठेवलं असंही मिळणार नाही आणि ते मिळालं नकोही आहे. ह्या दुसऱ्या स्टेजवर जाणारे अनेक सुंदर असे शेर यांच्या याच्यामध्ये आहेत. भुयारजींचा जो संग्रह वाचत असताना आल्हाददायक शेरांचा पण आपल्याला अनुभव घ्यायला मिळतो. उपस्थितांनी सर्वांनी त्यांच्या थेट गझलेबद्दल आणि सामाजिक जाणीवेबद्दल बोललेलं आहे आणि मीही त्याबद्दल भाष्य इतकं म्हणेल की सामाजिक जाणीवा त्यांच्या अत्यंत प्रखर आहेत. उघड्या डोळ्यांना त्यांना जे दिसतं समाजाचं चित्र तेही ते निडरपणे थेटपणे मांडतात. कवी निडर असला पाहिजे,
कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे दिल में ना सही तो तेरे दिल में ही सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, असं आग जळवण्याचं काम सुद्धा कवी करतो। अशा पद्धतीचे अनेक शेर आहे। आणि आपण प्रश्न समाधीचा घेतला, मला एक गंमत अशी वाटली की समाधी हे माणसाचं अंतिम अधिष्ठान असतं, म्हणजे खूप विचार करतो माणूस आणि मग कार्यकाळ त्याचा पूर्ण झाला की तो समाधीकडे जायला लागतो आणि आपण म्हणतो की यांनी समाधी घेतली। पण कवीच्या गझल संग्रहाचं नाव जेव्हा समाधी असतं तेव्हा त्या समाधीचा अर्थ चिंतनशीलतेच्या गर्तेत हरवून जाणं असा होतो। भुयारांनी त्यांच्या चिंतनशीलतेमध्ये हरवण्याची समाधी घेतलेली आहे आणि त्या समाधीमधून त्या मर्दनातून जे काही विष आणि अमृत हाती लागणार आहे अगदी त्रयस्थपणे त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे। म्हणजे कवीमध्ये त्रयस्थपणा असणं हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। पुढच्या शेरात ते म्हणतात, तोही तितकाच सुंदर त्यांनी शेर लिहिलेला आहे, मानवी आसक्तीचा आहे की गिलास खाली तसाच आहे। भुयार सर म्हणतात की गिलास खाली तसाच आहे, तसाच खाली शराब खाना, गिलास खाली तसाच आहे, तसाच खाली शराब खाना, आता समाधी मिळेल कैसी, आता समाधी मिळेल कैसी, उदास आत्मा उरात आहे, उदास आत्मा उरात आहे। हा अतिशय वेगळा आणि चिंतनशील पद्धतीचा शेर आहे। बाह्यांगातलं जगणं आपण जे बघतो ते थेटपणे अभिव्यक्त होतं, पण कवी जेव्हा त्याच्या गर्तेत हरवतो आणि चिंतनशीलपणे एक गाळ टाकून बसलेला असतो, तुम्ही बघणं पाहिलं असाल, चिखलात चोच बुडवून असतात तासन तास, तेव्हा कुठे एखादी मासळी त्याच्या गळ्याला लागते आणि तो वर उचलतो। तशा पद्धतीनं कवी आपल्या चिंतनाच्या समाधीत हरवलेला असतो आणि त्याच्या हाती एखादी गोष्ट लागते, ती तो उचलतो आणि तो वेगळा अनुभव तुमच्यापर्यंत देतो। तर वेगळा अनुभव देणाऱ्या कवितेचं समाधान सुद्धा भुयार सरांच्या या संग्रहातून देतो। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की खाली गिलास खाली तसाच आहे, तसाच आहे शराब खाना, आता समाधी मिळेल कैसी, उदास आत्मा उरात आहे। यातला खाली ग्लास असणं म्हणजे काय आहे? तर मला असं वाटतं की खूप झंझटा करणं, खूप समाजाशी लढणं, खूप आपल्या पद्धतीनं जगणं आणि काहीतरी मिळवण्यासाठीचा भरकस प्रयत्न करणं, पण पदरात काही न पडणं, म्हणजे माझा ग्लास अजून तसाच खाली आहे आणि तसाच खाली शराबखाना। त्यांनी कुणावर आक्षेप घेतलेला नाही, पण खाली शराबखाना हे जीवनाचं त्यांनी प्रतीक तिथं मांडलेलं आहे। जगणं मला जगण्याकडून अपेक्षित आहे, हो मला जीवनाकडून अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने तुमचे आमचे संबंध एक येतात, म्हणून आपण एकमेकांना देतोय असं वाटतं, पण आपण वागतो तिथं आहे। हा जो त्यांनी त्यामध्ये अर्थ दिलेला आहे तो वेगळ्या पद्धतीचा अर्थ आहे, तो वेगळ्या अँगलनं बघितला गेला पाहिजे। विदर्भाच्या मातीतला माणूस जेव्हा गझल लिहितो तेव्हा तो वैदर्भीय प्रश्न मांडणारच। तुम्ही ग्रामीण लिहिता, तुम्ही खेड्यातलं लिहिता, तुमच्या प्रतिमा प्रतीका वेगळ्या, हे म्हणणं चुकीचं आहे कि भाई जिसने गमों के गोद में पाई हो परवरिश, जिसने गमों की गोद में पाई हो परवरिश, वो गम खराश शेर न लिखे तो क्या लिखे, जिसने गमों के गोद में पाई हो परवरिश, वो गम खराश शेर न लिखे तो क्या लिखे, वो लिखेगा। इसलिए दुष्यंत कुमार कहता है कि मैं जिसे ओढ़ता बिछाता हूं वो गजल आपको सुनाता हूं। एक जंगल है तेरी आंखों में, मैं जहां राह भूल जाता हूं, तू किसी रेल से गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता हूं। एक बाजू उखल गया जब से और ज्यादा वजन उठाता हूं, मैं तुझे भूलने की कोशिश में खुद को कितने करीब पाता हूं। कौन ये फासला निभाएगा, मैं फरिश्ता हूं सच बताता हूं। हर तरफ ऐतराज होता है, मैं अगर रोशनी में आता हूं। हर तरफ ऐतराज होता है, मैं अगर रोशनी में आता हूं। तुमच्या समस्या, तुमचं जगणं तुम्ही का रोशनीत आणायचं नाही, ते भरकसपणे मांडण्याचा प्रयत्न सुद्धा गझलकारांकडून झाला गेला पाहिजे। आपण आशुक माशुक के फंदे से निकली,
आगे गजल लिख रहे असं जे अभिव्यक्त झालं स्टेजवर, त्याच्या उत्तराचा हा शेर आहे की मेलो तरी सुटेना हा दोर कापसाचा, सुटणार प्रश्न केव्हा चतकोर कापराचा. मेलो तरी सुटेना हा दोर कापसाचा, सुटणार प्रश्न केव्हा चतकोर कापसाचा. आणि खातो सदा मलाई सत्तेतला तराजू. सामान्य माणसाला मोजण्याची जी सत्ता नजर आहे ना, त्यावर अधोरेखित केलेला आहे शेर आहे की खातो सदा मलाई सत्तेतला तराजू, ही धोरणे चुकीची हा घोर कापसाचा. ही धोरणे चुकीची हा घोर कापसाचा, आणि लटकायची उपाशी आहेत प्रेत बाकी. इथे लोक सुद्धा म्हणू शकले असते भुयार, पण या स्टेजवरून पुढे गेलेला कवी आहे, त्याला सामान्यपणे श्वास घेणारा गलित गात्र माणूस हा प्रेतापेक्षा वेगळा वाटत नाही. ही ती प्रतिमा आहे. ते म्हणतात की लटकायची उपाशी आहेत प्रेत बाकी, मग ओढणार खुर्ची हा जोर कापसाचा. मग ओढणार खुर्ची हा जोर कापसाचा. याप्रमाणेही त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे काही शेर मला तुम्हाला सांगण्याचा मोह होतो. अत्यंत सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीचा आहे आणि जगणं अभिव्यक्त करणार आहे की हे शेत राखणारा गेला बिडी फुकाया. हे शेत राखणारा गेला बिडी फुकाया, मोकाट हिंडणारी आली गुरे चराया. कुठे नेतो हा शेर? आप नजर के सामने तसव्वुर कीजिए, आपको पता चल जाएगा कि हम क्या पढ़ रहे हैं और शेर कहाँ जा रहा है. वो यही बात कह रहा है जो आज हो रहा है. हालात हाजरा की बात है, लेकिन शेर अपने पद्धत से है. आताच पावसाच्या कानात बोलली ती, असशील मर्द तू जर ये रातभर निजाया. हे जे प्रतीक अत्यंत रांगडं प्रतीक आहे, हे तुम्हाला शेरात मिळणार नाही. हा थेट सरळ संवाद करणाऱ्या माणसात मिळेल. कारण त्यावेळी भावावस्था, गझल लिहिणं ही एक भावावस्था असते आणि त्या भावावस्थेचं नाव समाधी असतं, असं ते प्रतीक आहे. त्यांची ती भावावस्था असते. एक आदमी एक मूड में जाता है तो ऐसी बात करता है, वहां से निकल के आता है तो अलग बात भी कर सकता है. माणसाच्या जगण्याची स्थित्यंतर कुठल्या चिमटीत पकडता येत नाही. अत्यंत कठीण अशी गोष्ट असते ती. निदा फाजली म्हणतात की हर आदमी में होते हैं 10-20 आदमी. हर आदमी में होते हैं 10-20 आदमी, जिसको भी देखना हो कई बार देखना. जिसको भी देखना हो कई बार देखना. म्हणून माणूस जर हाती लागत नसेल तर कविता पुढची स्टेज आहे, आणि कवितेची कविता जर गझल असेल तर गझलकार त्याची पुढची स्टेज आहे. तो इतका सहज भुयार हाती कसे लागतील? नाही लागणार. वेगळ्या पद्धतीचं चिंतन असतं. माणूस त्या मूडमध्ये गेल्यावर तशा पद्धतीचं, आणि त्यांनी जे लिहिलं ते अत्यंत ठाशीव लिहिलेलं आहे. कुठलीही तमा बाळगली नाही. बेडर आणि निडरपणे लिहिलेलं आहे की आताच पावसाच्या कानात बोलली ती, असशील मर्द तू जर ये रातभर निजाया. आणि मला दूसरा बशीर बद्र की पद्धत से लिखने वाला अगर होता तो शायद वो ये कहता कि आताच पावसाच्या कानात बोलली ती, असशील मर्द तू जर ये रातभर भिजाया. असशील मर्द तू जर ये रातभर भिजाया. पण चिंतनाची वाट त्यांच्या वेगळी होती. त्यामुळे वेगळ्या वाटेवरचं चिंतन बेधडकपणे, बेदरकारपणे त्यांनी आपल्या समोर मांडलं. पण पावसाला भिजायला बोलावणे ही पण एक वेगळी कल्पना होऊ शकली असती. अशा अनेक प्रकारच्या चमत्कृती आणि वेगवेगळ्या कल्पना, प्रतीक, प्रतिमा तुम्हाला त्यांच्या काव्यातून दिसतात. मी वाचताना नुसतं घोंगावलो आणि मग मला घोंगावण्याचा पण शेर मिळाला की घोंगावणे तयाचे आता विरून गेले. घोंगावणे तयाचे आता विरून गेले. चक्रानुसार तोही बघ लागला वहाया. चक्रानुसार तोही बघ लागला वहाया. मला हे अत्यंत साधे आणि थेट वाटणारे शेर सामाजिक दृष्ट्या अत्यंत चिंतनशील वाटतात. एखाद्या कवीच्या प्रतिभेचा वापर करणं, त्यानं अत्यंत सुंदर लिहिलं आहे. प्रतिमा, प्रतीक छान आहे. नरम, तुलायम, मऊ, मुलू आणि मुलायम असं वाटतं, म्हणून त्या अंगाने विचार करणं हा तर होतच आलाय. परंपरेतून हा विचार होत आलेला. आमच्याकडे सहज, गोड आणि सुंदर शब्दात लिहिणारी ताकदीची परंपरा आहे. त्याही पद्धतीच्या गझला आहे. पण त्यांनी जो थेटपणा मांडलेला आहे त्या गझलेतून, हा विचार करण्याजोगा आहे. आजचं चिंतन त्यातून तुम्हाला लिहिलेलं आहे. पुढे त्यांचे काही काही वेगवेगळ्या पद्धतीचे 1-2-3 शेर मी तुम्हाला ऐकवतो. ते म्हणतात की पाणी निघून गेले शेतात बरसलेले.
शहरातल्या नळाला भरपूर धारा आहे. हा शेर मला तुषारजींसमोर मुद्दाम वाचावा असं वाटला. काय की फार नर्म विनोद करणं आपल्याला अपेक्षित असतं आणि आपण तो केला पाहिजे. की पाणी निघून गेले शेतात बरसलेले, शहरातल्या नळाला भरपूर धारा है. देखिए सुनने वालों की बहुत कमी है आजकल, सुनता नहीं है कोई किसी की. एक शायर की 4 मिसरे याद आए कि खुलूस व वफा की निशानी गजल है, खुलूस व वफा की निशानी गजल है, मोहब्बत भरी एक कहानी गजल है, इसे तुम बुरा मत कहा कीजिएगा, मियाँ मेरे सपनों की रानी गजल है. आणि म्हणून त्या राणीचा बादशाह असलेला हा संग्रह आहे आणि तो आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. त्याच्या वेगळ्या पद्धतीने पण अभ्यास केला गेला पाहिजे असं मला वाटलं. एक ते म्हणतात की चुकले गणित कुणाचे जा एकदा तपासा, चुकले गणित कुणाचे जा एकदा तपासा, मजला तुम्ही बरोबर धरले जमेत नाही. हा आत्मप्रौढीचा शेर वाटू शकतो जिथपर्यंत रसिक संबंध कळपाचा विचार करत नाही, त्यांचा स्वतःचा शेर नाही आहे. अशा पद्धतीचं जगणं जगत असताना माणसाची होणारी घुसमट त्याचा प्रातिनिधिक शेर आहे तो, आणि तो तशा पद्धतीनं मांडला गेलेला आहे. म्हणून त्या संग्रहातल्या थेटपणावर भाष्य होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यांचा भूमिका घेणारा पण एक शेर मला मिळाला की गांधी मधील चाचा सांगा कुणास कळले. बड़ी नाजुक और अलग बात है कि गांधी मधील चाचा सांगा कुणास कळले, बाबा कळून होता बाबा रुजून आहे, बाबा कळून होता बाबा रुजून आहे. हा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला अंतर्मुख करणारा शेर आहे. सध्याच्या परिस्थितीवर एखाद्या पुस्तकाचं एखाद्या संग्रहाचं जेव्हा आपण बघतो तर मला वाटतं अशा प्रकारे सुद्धा त्याचा रसग्रहण व्हायला पाहिजे. एका शेरात ते म्हणतात की डोह झाला किती विषारी गडे हो, डोह झाला किती विषारी गडे हो, ठेचुनी काढूया आता कालिया रे. हे सुद्धा समाजावरती वेगळ्या पद्धतीनं शब्द धारिष्ट्याचा होईल पण बलात्कार करणारीच जी विचारसरणी आहे त्याच्यावर उत्तर देणारा हा शेर आहे. अशा पद्धतीच्या शेरांची वेगळी प्रतिमा वेगळी प्रतीकं वापरलेली आहे. आपण म्हणतो इथे एक फार धाडसाचं विधान झालं की सुरेश भटांनंतरची खरोखर तसं धाडसाचं आहे. कारण अजूनही सुरेश भट जर तुम्ही तपासायला घेतले तर प्रश्न पडतो की आपण असं म्हणायचं की नाही सुरेश भटांच्या पुढे गझल गेली आहे की नाही. भट म्हणतात प्रतिमा बघा की याचेच रडू आले की जमलेन मला रडणेही, याचेच रडू आले की जमलेन मला रडणेही, मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते. क्या मजबुरी है उसकी, रडू शकत नाही का तर तिच्या स्वप्नाचे रंग माझ्या अश्रुत आहे. या प्रतिमा प्रतीकांचा विचार करत आपली शायरी निश्चितपणे पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण समाधान याचं आहे की वेगळ्या पद्धतीनं आपल्या व्यथा मांडणारी एक पिढी पुढे येते आहे आणि त्या पिढीची बरोबरी वय लक्षात घेता आणि मागे आपण सोसलेले झालेले घाव आणि व्रण याचा समन्वय साधणारं हे समाधी असं मधलं द्योतक आहे असं मला वाटतं. आणि तशा पद्धतीनं आणि त्या अंगानं समाधीचा विचार झाला पाहिजे. आता मला काही गोष्टी वेगळ्या सांगायच्या अशा आहेत की भाषिक अभ्यासाच्या चिंतनाची नितांत गरज असणे हे सगळ्या कवी आणि गझलकारांचं अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे की त्यावर हम अपना जो औहदा है, हम लोग जो लिखते हैं, हमारी जो लैंग्वेज है उसकी पूरी तरह से अभ्यस्त होना चाहिए. भट साहेबांचं एक विधान होतं त्यावर बरेचदा चर्चा होते की गझल अक्षर गणवृत्तात आणि बंद काफियात लिहिल्या गेली पाहिजे, उसको खुला काफिया और ये करना जरूरी है क्या. अनेक गझला आहेत भुवारांच्या की ज्यांनी अलामती काफिया वापरलेला आहे पण तेही अत्यंत गरजेचं आहे. आप वहां तक पहुंचते की उन्होंने ऐसा क्यों कहा. भाषेचा अभ्यास व्हायला पाहिजे ना, शब्द मिळायला पाहिजे. जर नगर जर तर बर असं जेव्हा आपण एखाद्या गझलेत ऐकतो तेव्हा रदीफ यायच्या आधी काफियाचा सुद्धा आनंद घेण्याची आपली वृत्ती असते आणि तो कान घेऊन रसिक तयार झालेला असतो. पण त्यापुढची स्टेज असते जेव्हा आपण सुटा काफिया वापरतो तेव्हा रसिक काफियावर थांबत नाही, त्यापुढे जाऊन विचार करतो की शायर अब ख्याल क्या लाएगा, किस तरह से लाएगा, हा विचार केला जातो. मात्रा वृत्तात अनेक लोक लिहितात, लय सांभाळणं अत्यंत महत्व. अक्षरगण वृत्तात लय तुमची निसटणार नाहीच,
ते अक्षरगणा वृत्त आहे, पक्का आहे. मात्रा वृत्तात ते जाऊ शकतं. भाई ऊपर के मिसरे में गिन लिया 24 मात्रा, नीचे के मिसरे में गिन लिया 24 मात्रा, गजल पढ़ रहा है तो जबान पे अटक रहा है शेर. ये भी नहीं होना चाहिए. शेर हर लिहाज से अलग चीज है. त्याचा अवधा वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीनं. आणि भुयारांना गुणगुणून म्हणून लिहिण्याची सवय असावी असं मला वाटतं. कारण यांच्या गजलेत ल मात्र अत्यंत डौलदारपणे आलेली आहे. ती लय साधणं ही मोठी गोष्ट आहे. एक शेर मैंने किसी को सुनाया था कि हम तो मरकर भी किताबों में रहेंगे जिंदा, गम तो उनका है जो मरते तो गुजर जाते हैं. आणि आमच्या त्या शायर मित्रांना सांगितलं, बोलो भाई फिर से एक बार सुनाइए. म्हटलं हम तो पढ़कर भी किताबों में रहेंगे जिंदा, गम तो उनका है जो मरते तो गुजर जाते हैं. बोले फिर से सुना. 25 बार शेर सुनाया. बोले भाई प्रॉब्लम क्या है इसमें, मैं गलत कह रहा हूं. बोले नहीं शेर बहुत सही है. और फिर प्रॉब्लम क्या है, लहजा गलत है. मैंने बोला कैसे, आप कैसा कह रहे हो. बोले कि हम तो मरकर भी किताबों में रहेंगे जिंदा, गम तो उनका है जो मरते तो गुजर जाते हैं. ही आत्मपौढी नाही आहे म्हणे साहेब. तिथं तिथं दुःख आहे म्हणे. 350-400 वर्ष आधी मुद्रण नव्हतं, तेव्हा अनेकांना लिहून ठेवलेल्या चोपड्या कालाय तस्मे न मागाल्या. कोणाच कडे त्यातले शेर आलेले नाही. म्हणे हे दुःख मनात ठेवा, शेर म्हणा. मग मी शेर म्हटला की हम तो मरकर भी किताबों में रहेंगे जिंदा, हम तो मरकर भी किताबों में रहेंगे जिंदा, अरे गम तो उनका है जो मरते तो गुजर जाते हैं, जो मरते तो गुजर जाते हैं. तर जलील माणिकपुरी नावाचे शायर होते, ते सुद्धा या पद्धतीवर भाष्य करायचे. एक ह्या उर्दूचे रेफरन्स यासाठी द्यावे लागतात की आपल्या 65 ते 70 वर्षाच्या मराठी परंपरेच्या गझलेची पूर्ण निर्मिती उर्दूच्या भरभक्कम पायावर उभी आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या भाषणात बोलण्यात उर्दूचे पुरावे देतो का. मराठी शायर उर्दूचा अभ्यास करत नाही. त्याला वाटतं मला असं करायला पाहिजे. हे शेर डायमेन्शन खुले हो जाते, मैं देखना चाहता हूँ कैसा होता है, क्या होता है. एक आमचे फार ज्येष्ठ मित्र आहेत फहमी बदाऊनी, त्यांना मी एकदा फोन करून विचारलं. मैंने कहा फहमी साहब आप तो 72-74 की उम्र है और शेर सुनता हूँ तो लगता है कि बिल्कुल आप 16 साल के, और बड़े अलग जावी और बड़े अलग अंदाज से शेर कहते हैं. और मुझे जितना मालूम है 5 साल से आप शेर कह रहे हैं, बस इतना मालूम है. तो बोले आपकी बिल्कुल दुरुस्त है बोले मालूमात. मैं शेर 40 साल से कह रहा हूं. बोले 35 साल में ये सोचा बोले कि किस तरह शेर नहीं कहना चाहिए, और फिर 5 साल में शेर कहने लगा हूं. तो ये भी अपना एक अंदाज होता है. शायर आला त्याची ताकद, त्याला मांडायचा असणारा गुह्यार्थ मतितार्थ आजचं जगणं हे अभिव्यक्त करण्यासाठी भाषेचा अभ्यास करणं नितांत गरज आहे. और आम आणि ज्याला खूप भाषेचा अभ्यास असतो ना, तोच अत्यंत साध्या भाषेत उत्तम रसनिष्पत्ती करू शकतो. अदरवाईज तो अभ्यास नसला तर तुमचा शेर मांडताना तुम्ही खूप कठीण मांडण्याचा प्रयत्न करता. पण खूप कठीण मांडण्याची गरज नाही. सोप्यातून तुमचा शेर थेट गेला पाहिजे. आणि तशा पद्धतीचे अत्यंत सोपे आणि थेट शेर या संग्रहात तुम्हाला वाचायला मिळतील. हा पण या संग्रहाचा एक जमेची बाब आहे. जेव्हा आपण एखाद्या काव्यसंग्रहावर, एखाद्या लेखकावर, त्याच्या शैलीवर, त्याच्या अभिव्यक्तीवर बोलतो, तेव्हा समग्र सारासार विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. भुयारांचा हा संग्रह ह्याचसाठी सर्वात महत्त्वाचा आहे की त्यांचा सोसलेपणा, त्यांना हवी असणारी माहिती, त्यांना अपेक्षित असणारे उद्याचे बदल, त्यांना त्रास देणाऱ्या कालच्या जखमा आणि आज जगत असताना आजच्या पद्धतीच्या संघर्षाची प्रतीक ही त्या गझलेतून अत्यंत उत्तमपणे आलेली आहेत. हर बात 19-20 होती है. आणि चांगलं बरं, चूक बरोबर असं काही नाही. सुंदर आहे, उत्तम आहे, अतिउत्तमाकरता भांडणं, त्याच्यासाठी भांडण असतं. ये पॉजिटिविटी बड़ी वैल्यूएबल है. मैं अगर जाके बहुत बात करूँ, बोलूँ, बताऊँ तो ही होगा ऐसा नहीं है. मेरा अपना चिंतन भी बड़ा वैल्यूएबल रहता है. त्याही गोष्टी या संग्रहातल्या काही शेरांमध्ये तुम्हाला ठोसपणे जाणवतात की हा चिंतनाचा शेर आहे. या पद्धतीनं असणारा संग्रह हा नक्कीच भविष्यात दाद आणि दखल घेणारा असा संग्रह राहील. या बाबत माझी निश्चिंतता तितकीच आहे. तो राहीलच, निश्चित राहील. आणि प्रत्येक माणसानं त्याचं जगणं त्याच्या पद्धतीनं मांडण्याची गरज आहे.
आणि ही गरज भरून काढणारे संग्रह येणं ही काळाची गरज आहे. तेव्हा आपण म्हणू की पारंपरिक पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचलेली गझलेतून तिचा अभ्यास करून आपण वेगळ्या पद्धतीनं आपली गझल मांडत आहोत आणि ती मांडलं जाणं ही काळाची गरज आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं जगणं गझले जेथपर्यंत अभिव्यक्त होणार नाही आणि मी त्या पद्धतीचे धाटणीचे शेर लिहित असू तर लोकांना निश्चित आवडेल, कारण कुठेतरी अल्लाह चमत्कृती असेल. पण मी वेगळ्या प्रतिमा प्रतीकं वापरून थेट शेर तुम्हाला आतमध्ये हलवणारं लिहित असू तर त्याचा निश्चितच पुढच्या कसोटीवर विचार केला जाईल और लोग सोचेंगे की इन्होंने अलग बात कही है. तेव्हा त्यांच्या गझलेतला हा थेटपणा तुमच्या काळजाला हुरहुर लावणारा आहे हे मला या चिंतनातून सांगायचं होतं. आणि अशा पद्धतीचा एक संग्रह आपल्यापर्यंत पोहोचला. मी सन्माननीय माझे ज्येष्ठ मित्र भुयार सर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप सदिच्छा देतो, त्यांच्या संपूर्ण वाटचालीकरता सुयश चिंतितो. अत्यंत उत्तम वेगळ्या पद्धतीचा आणि खऱ्या अर्थानं भावावस्थेच्या अंतिम चरणाला जाणारी ही समाधी आहे आणि त्या समाधीचा खरा तो अर्थ आहे. म्हणून मी या समाधी प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला आवडलेली एक त्यांची गझल तुमच्या पुढं वाचण्याचा मोह होतो, ती वाचतो. आणि वेळ अभावी बोलण्यासारखं भरपूर आहे, अजूनही भरपूर आपण या गझल संग्रहावर बोलू शकतो, पण इथे मी थांबतो की स्वतःची झाकण्यासाठीच लाचारी, स्वतःची झाकण्यासाठीच लाचारी, किती मोठी तुझी चाटू अदाकारी, किती मोठी तुझी चाटू अदाकारी. हे परखड भाष्य गरजेचं आहे म्हणून मी ही गझल निवडलेली आहे. लिही दोस्ता ठोशाने शेर रक्ताच्या, जाणीवेतून येऊ दे तुझ्या, हे म्हणायचं आहे. रक्ताचा ठोसा असा कसा, तर जाणीवेची उसळ येऊ दे ना त्यात, ते त्यांना म्हणायचं आहे की लिही दोस्ता ठोशाने शेर रक्ताच्या, तुला देईल आत्मा दाद मग लय भारी, तुला देईल आत्मा दाद मग लय भारी. तर हे आजचे शेर आपल्यापर्यंत पोहोचले, आजचं जगणं त्यांनी मांडलं आणि या पद्धतीचा संग्रह हा निश्चितच वेगळ्या पद्धतीचा असेल, वेगळ्या उपमा आणि प्रतीक आपल्यापर्यंत पोहोचवेल. थेट भाषेचे आहे पण काही अंतर्मुख करणारे शेर जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे, व्हॅल्युएबल, हिऱ्यासारखे आहेत. त्याचासुद्धा रसिकांनी विचार केला पाहिजे आणि हा नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं रंजन आणि अंतर्मुख करणारा असा संग्रह आहे. तेव्हा या समाधीच्या वेळेस मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी माझे विचार व्यक्त करायला दिले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. संबंध व्यासपीठाचं, या विचारपीठाचं, गझलपीठाचं पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. अत्यंत शांतपणे तुम्ही सर्वांनी अनुभवलं, ऐकलं. कदाचित काही गोष्टी वेगळ्या वाटल्या असतील पण मला ते सांगणं गरजेचं वाटलं. धन्यवाद.